मंडळी आता मी शिवडीला आलो आहे आणि हा शिवडी स्टेशन आहे आणि इकडनंच हा सुक्या मच्छीचा मार्केट चालू होतो आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया आणि सुक्या मच्छीचा रेट विचारूया, कशा प्रकारे सुकी मच्छी भेटते इथे. जवला कसा दिला? 120 रुपये किलो. बघा 120 रुपये किलो आहे इथे जवला. आणि सुकटचा पण भाव स्वस्त आहे थोडा. मोदका कशी आहे? 200 रुपये किलो आहे का? बघा 200 रुपये किलो आहे मोदका. शिंगाला आहे ना? भाई शिंगाला कसं आहे? 200 रुपये का? 200 रुपये किलो आहे. किलोनुसार ना? किलोची हिसाबामध्ये आहे. कसे बोंबील लावले ते? 400 रुपये आहेत का? बघा 400 रुपये आहेत. सेम रेट आहे का? कर्दी 300 रुपया. कर्दी 300 रुपये आहे. बघा 300 रुपये कर्दी आहे. दांडी कशी दिले? 250 रुपये का? बघा 250 रुपये. जवला कसा आहे? 100 रुपये का? बघा 100 रुपये जवला आहे. आणि बघा बोंबील केवढे मोठे. त्याचे कसे बोंबील लावले ते? 600 आगे वाला 500. बघा 700 रुपये आणि हे 500 रुपये आहेत. आणि के जीनुसार इथे रेट आहे. 30 रुपया है. 320 रुपये किलो आहे बघा हे. 30 रुपये किलो ये 350 रुपये. हे 350 रुपये किलो आहे का? 40 लगा देगा. 340 रुपये. बघा भाव सुद्धा कमी होते. 450 में ये है. दांडी वो है. 450 रुपये का? ये 450 रुपये केजी है. आणि हे 400 रुपये के जी. 400 रुपये किलो आहे बघा हे. 250 रुपये केजी है नीचे वाला जो है. बघा केवढं माल घेऊन चाललंय तिकडनं, कारण की इथे ना स्वस्तमध्ये मच्छी भेटते सुकी. आता कशी सुकट लावले? 320 रुपये. 320 रुपये का? बघा 320 रुपये. सेम आहे का रेट? नहीं अलग अलग. 360 रुपये. हे 360 रुपये आहे का? बघा क्वालिटीमध्ये फरक आहे बघा दोघांची. आणि दांडी कशी? 450 रुपये. 450 रुपये बघा. किती वाजेपर्यंत मार्केट असेल आता चालू? 10 बजे तक. त्याच्यानंतर नॉर्मल मार्केट चालू होते ना? उसके बाद दुकान रहेगा. दुकान का? ते पाहू शकता. हे बघा इथे पॅकेटमध्ये पॅकसुद्धा केलेले आहेत. कशी सुकट लावले दादा? सुकट कशी लावले? 350. 350 रुपये का? 350 रुपये आहे. आणि ही कशी लावले? 200 रुपया. 200 200 रुपये आहेत का? 200 रुपये आहेत बघा. हे बघा चाचा आहेत. सेम आहे का रेट? हां 200 में ये भी सेम आहे का? 200 रुपये आहेत बघा हे पण. दादा कशी बोंबील लावलेत? ये 450 रुपये किलो. 450 रुपये किलो आहे का? बघा 450 रुपये किलो. गावठी. गावठी निरली आहे ना? आणि हे सुकट कशी लावले? ये 380 रुपये. 380 रुपये किलो आहे बघा ही. सरस माल. आणि पाहू शकता क्वालिटी पण चांगली आहे. क्वालिटी अच्छा. चला पुढे बघूया आपण. इथे बघा पॅकेटसुद्धा पॅक केलेले आहेत. बघूया पुढे. तिथे खूप मोठा मार्केट आहे. हा छोटा आहे असं नाही. त्या साईडला बघा एवढे शॉप मोठे मोठे लावलेले आहेत. आणि रिजनेबल रेट आहे. होलसेल रेट आहे इथे. कशी बोंबील लावले ते दादा? 500 रुपये आहेत का? बघा 500 रुपये किलो आहेत. आणि हे वाले कसे आहेत? सेम आहे का? हे बघा हे 450 रुपये किलो आहेत. आणि हे 500 रुपयाचे किलो आहेत. आणि हे वाकडी बोंबील 300 रुपये का? बघा 300 रुपये आहे. दादाकडे बघा हे मोठेवाले बोंबील पण आहेत. ते कसे लावले दादा? 700 रुपये आहे का? बघा हे 700 रुपये आहेत. आणि सुकट कसे आहे तुमच्या इथे? 400. पाहू शकता इथपर्यंत मार्केट आहे. आणि हा बघा केवढा मोठा मार्केट आहे. चला आता आपण दुसऱ्या साईडला बघूया. रेट विचारूया कशा प्रकारे प्राईस आहे आणि काय काय क्वालिटीचं सुकी मच्छी भेटते. दादा हे बोंबील कसे दिले? 180 रुपये किलो आहे का? बघा 180 रुपये किलो आहेत. आणि सुकट बघा ही व्हाईटवाली सुकट आहे. ही कशी दिली? 160 रुपये का? जवला बघा 160 रुपये. आणि हा वाला 140 रुपये का? बघा 140 रुपये आहे. आणि बोंबील बघा चांगली चांगली क्वालिटी आहे. हे बोंबील कसे दिले? 500 रुपये. आणि हे वाले बघा हे 500. आणि हे बघा हे 500 रुपये आहेत. आणि हे 400 रुपये आहेत. बघा हे दादा आहेत. चला बघूया. इथे बघा मोठ्या मोठ्या गोणी भरून इथे माल आणलेला आहे. हे बघा वाकट्या मोठ्या आहेत. कशा दिले? 600 रुपये का? बघा 700 रुपये आहेत. आणि के जीनुसार आहे ना? किलो ना? किलो भेटेल बघा. बघा वाकट्यासुद्धा खूप आहेत. त्या साईडला तुम्हाला सुकट आणि जवला जास्त भेटेल. या साईडला बघा इथे तुम्हाला वाकट्या वगैरे बोंबील वगैरे बघा खूप आहेत. इथे वेगवेगळे व्हरायटीचा मच्छी आहे. हे बोंबील कसे लावले? 500 रुपये. 500 रुपये का? वाकटी? वाकटी 300 है 500. हे 300 रुपये आहे. आणि हे 500 रुपये आहे. प्रत्येक प्राईजमध्ये क्वालिटीचा तुम्हाला माल भेटेल. 300 रुपये किलो आहे बघा सुरमई. आणि बांगडा कसा दिला? 250 का 12 है. 100 का 12. 250 रुपयाचं 12. आणि हे 100 रुपयाचे 12 आहेत बघा.
क्वालिटीमध्ये डिफरन्स भेटेल तुम्हाला. बघा बोंबील वगैरे मस्त मस्त आहेत दादाकडे. ते पाहू शकता केवढे मोठे मोठे इथे शॉप लावलेले आहेत. कसं दिलाय जवला? 200 रुपये का? बघा 200 रुपयाला दिलाय. आणि बघा हे केवढा घेऊन चालले आहेत. बघा 30 किलो घेऊन चालल्यात. हे चालवले का तुम्ही माल? हे आमच्या नेहमीच्या गिराक आहे. नेहमीचे गिरायक बघा 30 किलो घेऊन चालल्यात इकडनं. नेहमी 4 गोणी घेते आमच्या. 60 किलो का? बघा 2 गोणी घेऊन चालल्यात म्हणजे 30 किलोच्या. तिकडे होलसेलचाच बाजार आहे. होलसेलचाच बाजार आहे बघा हा. काय इथे स्वस्त मावरो भेटते. स्वस्त मावर भेटते बघा इथे. बोंबील कशी दिली आता? 400 रुपये. 400 रुपये का? बघा 400 रुपये किलो आहेत बोंबील इथे. हे बघा दादाकडे केवढी सुकी मच्छी आहे. सुकट कशी दिली आता? 200 रुपये नाही ही 350 रुपये का? 350 रुपये किलो आहे. आणि जवला किती आहे? 200 रुपये का? 160 रुपये आणि 200 रुपये किलो आहे बघा हे. बोंबील कसे आहे तुमच्या इथे? 400 रुपये किलो आहे का? बघा 400 रुपये किलो बोंबील आहेत. सेम रेट आहे का दोन्यांचा? सेम रेट आहे बघा 400 रुपये. जवला कसा दिला का? 200 रुपये का? 200 रुपये किलो आहे बघा हे. आणि बोंबील कसे आहेत? 400 रुपये किलो बोंबील आहेत. सेम रेट आहे का दोन्ही? ते छोटे आहेत ना? सेम आहे का? सेम रेट आहे. हा दादाचा शॉप आहे. ये बड़ा वाला बोंबील? बड़ा वाला 600 रुपये, छोटा वाला मीडियम वाला 450 रुपये आणि ते 700 रुपये. आणि जो तुम्हाला हा इथे होलसेल मार्केट दिसतो तो सकाळी तुम्हाला 5 ते 11 वाजेपर्यंत असतो. होलसेल मार्केट असतो. त्यानंतर हा मार्केट बंद होतो आणि मागचे जे शॉप आहेत ना ते चालू होतात. त्यामुळे जर तुम्हाला ह्या मार्केटला यायचं असेल ना तर लवकर यायचं आहे इथे. आणि स्टेशनच्या बाजूलाच हा मार्केट लागतो. स्टेशनवरनं जसं तुम्ही बाहेर निघणार ना तसंच तुम्हाला हा मार्केट दिसेल. पाहू शकता. सुकट कशी दिली आता? सुकट कशी लावले? 400 रुपये किलो आहे का? बघा 400 रुपये किलो आहे. आणि बघा हा शिवडी स्टेशन आहे. त्याच्या बाहेरच हा मार्केट लागतो. शिवडी स्टेशनवरनं जसं तुम्ही बाहेर येणार ना तसं तुम्हाला हा मार्केट दिसेल. आणि पुन्हा ते छत आहे ना तिथपर्यंत हा मार्केट आहे. 300 रुपये किलो आहे का? बघा 300 रुपये होलसेलमध्ये रेट आहे इथे. आणि ते बोंबीलचा थोडाफार सांगू शकता का? 700 आहे, 450 आहे, 700 450 रुपये, 400 रुपये, 520 आहे. फिक्स रेट आहे ना हा असतो? कम जास्त होत आहे ना? कमी जास्त होऊन जाईल तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला हा मार्केट पूर्ण फिरावं लागणार. जर तुम्ही पूर्ण मार्केट फिरणार ना तर तुम्हाला अंदाजा येईल की कशा प्रकारे सुकी मच्छी इथं रेट चालू आहे सध्या इथे. आणि त्यानंतर तुम्ही इथे घेऊ शकता. बघा इथे पॅकेटमध्ये सुद्धा लावलेले आहेत. पॅकेटमध्ये सुद्धा तुम्हाला इथे सुकी मच्छी भेटून जाईल. तर हा होता शिवडीचा सुक्या मच्छीचा मार्केट. आणि ह्या मार्केटला जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत येऊ शकता. 11 ते नंतर संध्याकाळी रात्री 9 वाजेपर्यंत हा मार्केट असतो. त्यानंतर तुम्हाला इथे शॉपमध्ये सुकी मच्छी भेटून जाईल. आणि जर तुम्हाला या मार्केटला यायचं असेल तर हा डेली मार्केट असतो. असं नाही की हा विकेंडचा मार्केट आहे. डेली मार्केट असतो. तुम्ही दररोज कधी पण येऊ शकता. सकाळी या तुम्हाला इथे गर्दीसुद्धा नाही भेटणार. होलसेलमध्ये सुकी मच्छी भेटून जाईल. तर बस आजच्या व्हिडिओ मला एवढं सांगायचं होतं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.